हॅलो गाईज, मी शुभांगी साठे. आज मी करणार आहे पनीरची भाजी, तेही एकदम शॉर्टकटवाली. जस्ट बिकॉज जेवण बनवायला खूपच उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण शॉर्टकटवाली पनीरची भाजी करत आहोत. सो पनीरसाठी आपण ज्या काही भाज्या कापतो त्या सर्वात पहिले मी कापून घेतल्या. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, लसूण, ब्ला आणि त्यांना एकसाथ कुकरमध्ये फ्राय करायला घेतलेलं आहे. फ्राय करत होते तेवढ्यात लक्षात आलं की भाई आपण पनीरच कापलेलं नाही, तर त्यांना मस्त असं छोट्या पद्धतीने क्यूजमध्ये कट केलं. तेवढ्यात म्हणलं की आपण जरा फोडणीकडे पण लक्ष द्यावं. बघितलं तेही चांगल्या पद्धतीने बसली होती. मग त्यात मसाले घातले, बेसिक जे काही आपण पनीरसाठी यूज करतो ते. देन त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, थोडेसे मसाले पाण्यामध्ये थोडे शिजले पाहिजेत म्हणून. देन त्यानंतर मीठ घालून त्याला मी एक शिट्टी करणार, जस्ट बिकॉज ही शॉर्टकटवालं पनीर आहे आणि मी अशा पद्धतीने करते, दॅट्स वाय. देन त्यानंतर पनीर मॅरिनेट करायला ठेवलं. पनीर मॅरिनेट केल्यानंतर आपण त्याला मस्त फ्राय करणार आहोत. सो फ्राय करायची तयारी लगेच केली. सगळं आज कसं फटाफट करायचं आहे. देन आपण पनीर फ्राय करायला घेतलं. पनीर फ्राय होतं नाही तो तेवढ्यातच पीठ मळून घेतलं आणि मस्त पुऱ्या करायला घेतल्या. आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये बोलले होते की मी पुऱ्या छान करते, त्याच्यामुळे आमच्या घरी पुऱ्या बोलले की मीच करते. मग मस्त सगळ्या पुऱ्या अशा छान पद्धतीने लाटून घेतल्या. देन त्यानंतर त्या मस्त थोड्या करून फ्राय करायला घेतल्या. मग एक करून आपण मस्त पुऱ्या फ्राय करत होतो आणि ह्या अशा पद्धतीने आपल्या बघा पुऱ्या फुगतही होत्या. सर्व पुऱ्या झाल्यानंतर मग मम्मी बोलली नुसत्याच पुऱ्या काय खायच्या, म्हणून तिने घेतला भात लावायला. मम्मीने भात लावला, आम्ही एकीकडे पनीर लावलं. आपलं पनीरही रेडी झालं. मग मस्त थोडंसं कच्चं पनीर ग्राइंड करून टाकलं, धनिया टाकला आणि आपण जेवण करायला घेतलं. अशा पद्धतीने आपलं जेवण झालं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.